ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण आज या 13व्या अध्यायाचा थोडासा सारांश बघू. यापूर्वी आपण हा जवळपास अध्याय संपवला आणि हा फार महत्वाचा अध्याय आहे. यापूर्वी जेव्हा आपण अध्याय सुरू केला तेव्हा मी सांगितलं होतं की या गीतेचे 3 पार्ट जर केले, म्हणजे 3 षटक, 6 अध्यायाचे 3 भाग जर केले तर पहिला अध्याय तर 6वा अध्याय 7 ते 13, 12 आणि 13 ते पुढे 18. तर या तिघांमध्ये 3 विषय आहे. पहिल्या अध्यायामध्ये जर आपण व्यवस्थित विचार केला तर त्यात कर्मयोग आहे, स्वप्रयत्नावर तिथे भर आहे. नंतर तिथे जीवाचं स्वरूप काय ते सांगितलं आहे की कशापासून हा जीव बनलेला आहे. दुसरं षटक जे आहे तिथे ईश्वराचं स्वरूप सांगितलं आहे की ईश्वराचं स्वरूप काय आहे. आणि हा जो तिसरा षटक आपण सुरू केला आहे आता या 13व्या अध्यायापासून, तर इथे जीव आणि ईश्वर, जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य, याच्यामध्ये पार्थक्य काय आहे आणि ऐक्य काय आहे याबद्दल चर्चा इथे सुरू होते आहे. म्हणून हा महत्वाचा चॅप्टर समजला जातो. कारण या चॅप्टरमध्ये आत्म्याचं स्वरूप पण सांगितलं आहे आणि त्याचे गुणधर्म पण सांगितले, तसंच अनात्म्याचं स्वरूप पण सांगितलं आणि त्याचे पण गुणधर्म सांगितले. तर इथे सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यांनी इथे इंट्रोडक्शन करतात ते की आत्मा आणि अनात्मा, ब्रह्म किंवा हे जग, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामध्ये काय पार्थक्य आहे ते माझ्याकडनं तू ऐक. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यमिधीयते एतद्देव वेत्ती यम पाव तम प्राहु क्षेत्रज्ञ तद्विदः. की जे ते म्हणतात की कशाला क्षेत्र म्हणायचं, कशाला क्षेत्रज्ञ म्हणायचं, कशाला प्रकृती म्हणायची, कशाला ब्रह्म म्हणायचं, कशाला आत्मा म्हणायचा, कशाला अनात्मा म्हणायचा, हा डिफरन्स आपण समजून घ्यायला पाहिजे. वेदांत जर समजायचं असेल तर हा डिफरन्स आत्मा आणि अनात्मा याचा संबंध काय आहे, काय डिफरन्स आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात की मग प्रश्न येतो की आत्मा काय आहे आणि मग अनात्मा काय आहे, आत्म्याचं स्वरूप काय आणि अनात्म्याचं स्वरूप काय. तर तिथे ते सांगतात की क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. मग आता हा अनात्मा काय आहे की ज्याला आपण म्हणतो अनात्मा आहे किंवा क्षेत्र, इथे शब्द वापरलाय, स्पेशल शब्द वापरलाय या अध्यायामध्ये. एरवी आपण प्रकृती शब्द वापरतो, अनात्मा शब्द वापरतो, पण या अध्यायामध्ये त्याला क्षेत्र म्हटलेलं. क्षेत्र काय आहे की जे मला अनुभवास येतं, म्हणजे जे काही मला दिसणारं जगत आहे, मला अनुभवाला येणारं जगत आहे, त्याला इथे क्षेत्र म्हटलेलं आहे. इथेच काय, पण वेदांतामध्ये पण त्याला प्रकृती आपण म्हणतो किंवा अनात्मा म्हणतो, की जे काही मला अनुभवाला येतं. आता तुम्ही माझ्यासमोर आहात, टीव्ही आहे, कॉम्प्युटर आहे, फोन आहे, किंवा हे सगळं जग मला जे काही दिसतं आहे, जे मला अनुभवाला येत आहे. मग अनुभवामध्ये काय येतं, आपलं हे पूर्ण जग येतं, माझं शरीर येतं, माझं मन येतं. आपलं शरीर मन पण हे अनात्मा आहे. म्हणजे उपनिषद सारखं म्हणतं किंवा शास्त्र सांगतं की आपलं शरीर हे अनात्मा आहे, याला जास्त तुम्ही पकडून धरून बसू नका. त्याचं कारण हे आहे की हे आपल्याला दिसणार आहे. म्हणजे माझं शरीर मी काळा आहे की गोरा आहे, ठेंगणा आहे की उंच आहे, हे मी बघू शकतो, स्पष्ट बघू शकतो मी. किंवा माझं मन आनंदी आहे की दुःखी आहे, सुखी आहे की दुःखी आहे, म्हणजे मनातल्या वृत्ती मी बघू शकतो. त्याचा पूर्ण कोणीतरी एक बघणार आहे सगळ्या गोष्टींकडे. तर इथे भगवंतांनी 2 पार्ट पूर्ण करून टाकले की जे काही बघितल्या जातं किंवा जे काही अनुभवास येतं ते म्हणतात की सगळं प्रकृतीमध्ये आहे. आणि ह्या प्रकृतीमध्ये मग सगळं जग पण येतं, हे बाह्य जगत पण येतं, आणि हे आपलं आंतरजगत, इच्छा द्वेष समुत्थेन, पुढच्या श्लोकमध्ये आपल्याला सांगितलं आहे की यामध्ये या शरीर आणि मनामध्ये ज्या काही सगळ्या आपल्या घटना घडत आहेत, किंवा शरीर आणि मनाची हे जे हा जो संच आहे, हा पूर्ण अनात्मामध्ये पडतो. म्हणजेच हे पूर्ण जगत, माझं शरीर, माझं मन, हे झालं क्षेत्र. इथे त्यांनी पूर्ण त्याचे
कम्प्लीट बाउंड्री दाखवली की क्षेत्र हे. मग आता लक्षात येतं की हे अनात्मा ज्याला म्हणतो आपण, क्षेत्र ज्याला म्हणतो किंवा ज्याला प्रकृती म्हणतो, त्याचं स्वरूप काय आहे? की कारण ते समजायला पाहिजे आपल्याला, की हे तर समजलं की हे जग आहे, की माझं शरीर अनात्मा आहे, जग अनात्मा आहे. मग त्याचं स्वरूप काय? म्हणून ते म्हणतात इथे की हे स्वरूप, त्याचं पहिलं स्वरूप आहे की हे जगत जे आहे हे सगुण आहे, म्हणजे गुणांनी युक्त आहे. आपण ही जी सगळी विविधता बघतो पूर्ण विश्वामध्ये, ही वेगवेगळे गुण आहे म्हणून आपण समजू शकतो. म्हणजे शब्द रस स्पर्शाद्वारे जे काही आपण अनुभवास घेतो, म्हणजे नुसतं फूल जर घेतलं तर हजारो प्रकारचे फूल आहेत, त्याचे रंग आहेत वेगवेगळे, त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्याचा सुगंध वेगवेगळा आहे. म्हणजे एखादा सुगंध तुम्हाला खूप आल्हाददायक असेल, पण एखादा तुम्हाला तो गंध कदाचित तुम्हाला काय त्यांनी त्रास पण होऊ शकेल. तर सांगायचा उद्देश असा की या जगामध्ये जे काही आपल्याला दिसतं ते सगुण आहे. आपलं शरीर पण सगुण आहे, आपल्यामध्ये पण गुण आहेत. ठेंगणा, उंच, काळा, गोरा ह्या सगळ्याला धरून गुण आहेत. तर सगळ्यात महत्वाचा फरक आहे ह्या अनात्मामध्ये म्हणा किंवा प्रकृतीमध्ये किंवा क्षेत्रमध्ये, की हे सगुण आहे. आणि जेव्हा सगुण आहे तेव्हा ते सविकार आहे, म्हणजे विकारांसोबत आहे ते. म्हणजे जगामध्ये कुठलीच गोष्ट अशी नाही की ती विकार रहित नाही. प्रत्येकामध्ये विकार आहे. म्हणजे आता हे जे आपण घर बांधलंय, गेल्या पुढच्या 10 वर्षामध्ये बघाल हळूहळू त्याच्यामध्ये विकार पाहायला लागतो, यायला लागतो. माझ्या शरीरामध्ये पण जे आता माझं 25 वर्षापूर्वी शरीर होतं ते आता नाहीये, त्याच्यामध्ये विकार यायला लागले. माझ्या मनामध्ये पण विकार यायला लागतात. विकार आणि सविकार हे सगळं चालू सदैव आपलं. चांगले आणि वाईट या गुणधर्माचं मन युक्त आहे आपलं. तर या जग पहिल्यांदा काय सांगितलं की हे अनात्मा काय आहे, की सगळं अनुभवास येणार ते कसं आहे, सगुण आहे. आणि दुसरं काय सांगितलं ते, की त्याच्यामध्ये पूर्ण विकार आहेत, वेगवेगळे विकार आहेत. म्हणजे कुठलीच गोष्ट इथे विकाराशिवाय नाही. म्हणजे आपण पाणी बघतो, आपल्याला दिसतं की पाणी दिसतंय, पण पाणी जेव्हा उकळायला ठेवतो तर काय होतं, ते पाण्याची वाफ होते. म्हणजे पाणी ते द्रव्य रूपात न राहून त्याचा विकार होऊन काय होतं, ते वाफेच्या रूपात झालं. म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्ही याच्यावर विचार करा की या अनात्म्यामध्ये, या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की ती विकार त्याच्यामध्ये होणार नाहीये. आणि तरीही आपण हे का धरून बसायचं, हा इथे मुख्य प्रश्न येतो. की तरीही मी या शरीराला, रूपाला, पैशाला, माझ्या या भोगांच्या साधनांना हे कशाला घेऊन बसायचं, कारण त्यात विकार होणार आहे. हेच वेदांत सांगतं की ते थोडा फक्त व्यवहार करण्यापुरतं वापरा, त्याचा व्यवहार करा. ते फक्त व्यवहार करण्यासाठी आहे. संघार्थ परार्थत्वात, की तुमच्यासाठी म्हणून आहे, की त्याचा व्यवहार करण्यासाठी आहे, त्याला धरून बसण्यासाठी नाही. हा, तर हा इथे दुसरा सांगतात पॉइंट, की ते सगुण आहे, त्यात सविकार आहेत. आणि तिसरा तिथे मुख्य प्रश्न येतो की ते अचेतन आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळं अनुभव करणारा जर नसेल तर त्याला काहीही अस्तित्व नाही. म्हणजे इतके सगळे इथे 3 फॅन आहे, 4 लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी नसेल तर ते काम करू शकत नाही. मला ते बटन द्यावं लागतं तेव्हा ते चालू होतं. म्हणजेच काय, त्या वस्तू आहेत पण त्याच्यामध्ये चेतनत्व नाही. हा, तर हे जे सगळं जग आहे, म्हणजे माझ्यासमोर रसगुल्ला आणून ठेवला, पण तो खाणारा त्यासाठी चेतन लागतो. तो चेतन माणूस जर नसेल तर त्या रसगुल्ल्याला काहीही फायदा नाहीये, त्याचा असून नसल्यासारखंच आहे ते. म्हणजेच या जगात जे काही या गोष्टी आहेत या प्रकृतीमध्ये, त्या प्रकृतीमध्ये असलेल्या गोष्टी सगुण आहेत, सविकार आहेत आणि अचेतन आहे. त्या चेतन नाही, त्याच्या स्वतःमध्ये काहीही चेतन नाहीये. तुम्ही याचा विचार करा की जगातली कुठलीच वस्तू ही सगळी माझ्यासाठी आहे, म्हणजे मी चेतन आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग. तुम्ही असा विचार करा की पूर्ण मनुष्य जातच समजा या पृथ्वी तलावर नाही, तर कोण अनुभव घेणार या सगळ्या गोष्टींचा? तर ही अचेतन गोष्ट आहे. कुठली? ही प्रकृती. आणि अजून एक शेवटची गोष्ट तिथे काय सांगितली बघितली तर आपण, की ही परतंत्र आहे. म्हणजे ह्या जसं इलेक्ट्रिसिटीवर ह्या फॅनचं फिरणं अवलंबून आहे. फॅन कदाचित सोन्याचा जरी असेल, किती मोठा जरी असेल, तरी तो अचेतन आहे. तर त्याला काय चेतना द्यायसाठी काय लागते? इलेक्ट्रिसिटी लागते. तसंच मी कितीही चांगला असेल, माझ्यामध्ये कितीही गुण असतील, पण जर माझ्यामध्ये जर प्राण नसेल तर काही फायदा नाहीये.
इट इज ॲज गुड ॲज अ टेबल, चेअर, असं मी निर्जीव पडून राहील तिथे. म्हणून ही प्रकृती काय आहे, ही परतंत्र आहे. आणि या परतंत्र प्रकृतीमध्ये आपण त्या परतंत्र प्रकृतीमध्ये आपण रस घेतो. म्हणजे वेदांताला इथे सांगायचं आहे, हे का सांगतायत अनात्मा भगवंत, काय याचं विश्लेषण करतायत, की सांगतायत की याच्यामध्ये तुम्ही रस घेण्याचं काही नाहीये. ही प्रकृती सगुणांनी भरलेली आहे, याच्यामध्ये विकार आहेत, अचेतन आहे, एवढं सगळं सांगितलं. पुन्हा याच्यात ही परतंत्र आहे, ही काही स्वतंत्र नाहीये, त्याला स्वतंत्र सत्ता काही नाहीये. तरीही तुम्ही काय याच्या मागे लागता, हेच भगवंत तिथे सांगणं आहे, की क्षेत्र जे आहे, या क्षेत्राला, या अनात्म्याला आपल्याला सोडायला लागतं. मग आता हे अनात्मा झालं, भगवंतांनी सांगितलं की अनात्मा सांगितलं. तिथे आपण बघितलं वर्णन, की ह्या अनात्माला ते म्हणतात की महाभूताने अहंकार बुद्धिरव्यक्तमेव इंद्रिय आणि दशैकमच्या पंचचेंद्रिय गोचरा, की ती कशी प्रकृती तयार झाली, ही 24 गुणांपासून पासून ते तयार झाली, याबद्दल त्यांनी विश्लेषण केलं की प्रकृती तयार कशी झाली. ही जड, अचेतन, सगुण, सविकार आणि परतंत्र ही अशी जी प्रकृती आहे, असं हे जे क्षेत्र आहे, हे कसं तयार झालं ते भगवंतांनी त्याकडे सांगितलं. मग याच्या विरुद्ध आत्मा, तो कसा आहे? मग अनात्मा पण बघितला. मग आत्मा काय आहे? आत्मा या सगळ्यांचा अनुभव घेणार. आता हे जग जेव्हा आपण म्हणतो, हे जग हे विषय झालं, म्हणजे ऑब्जेक्ट झालं, मी त्याला बघू शकतो. आणि इथे हा जो विषयी आहे, जो सब्जेक्ट आहे, की जो या सगळ्या वस्तूंचा जो आनंद घेतो, तो आहे खरा आत्मा. आता आनंद मी घेतो म्हणजे मी या शरीर मनाच्या रूपाने आनंद घेतोय. पण अनात्मा म्हणजे काय? शरीर मन पण अनात्मा येतं. पण इथे या शरीर मनाच्या मागे जे चेतन तत्व आहे, इथे त्याला ते आत्मा म्हणतात. म्हणजे मी अनुभव घेतो असं जर मी म्हटलं तर प्रॉब्लेम येईल. कारण तुम्ही म्हणाल की आताच तुम्ही म्हटलं की शरीर मग अनात्मा आहे, मन अनात्मा आहे, ही बुद्धी अनात्मा आहे, आणि पुन्हा तुम्ही म्हणता की मी आत्मा आहे. नाही, इथे शरीर मनाला आपण इथे आत्मा म्हणत नाहीये. या शरीर मनाच्या मागे जे चेतन तत्व आहे, जी सत्ता आहे, हा, फॅनच्या मागे जी इलेक्ट्रिसिटी आहे, त्यालाच आपण म्हणतो. फक्त फक्त फॅनच्या द्वारे काय होते, ती इलेक्ट्रिसिटी अभिव्यक्त होते. या लाईटच्या द्वारे काय होते की ती इलेक्ट्रिसिटी अभिव्यक्त होते. तसंच या शरीर आणि मनाच्या द्वारे किंवा या इंद्रियांच्या द्वारे आपल्या मनातलं चेतन तत्व जे आहे ते अभिव्यक्त होत आहे. फक्त तेवढंच आहे. हा, आपल्याला बुद्धी जी दिली आहे, तरल बुद्धी जी आहे, सात्विक स्वरूपाची बुद्धी आहे, ती त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ती आपण शरीर मनाने चेतन झालेलो आहोत. पण लक्षात ठेवा, परतंत्र आहे. याच्यापूर्वी बरेच वेळा उदाहरण दिलेलं आहे की तो आरसा, त्या आरशावर सूर्याचं प्रतिबिंब पडलं, आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर त्या आरशाने म्हणजे सूर्याचं म्हणजे काय किरण पडल्यानंतर ते त्यांनी परावर्तित पण केले त्या आरशात. म्हणजेच काय की त्या आरशाचं स्वतःचं ते किरण त्यांनी परावर्तित नाही केले, ते उधार घेतलेलं आहे, ते सगळं बॉरोड, परतंत्र ज्याला आपण म्हणतो. म्हणजे शरीर आणि मन आपण जे म्हणतो की परतंत्र आहे, आताच बघितलं आपण, अनात्मा परतंत्र आहे, शरीर मन हे परतंत्र आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये मन जे आपलं आहे, चित्त ज्याला म्हणतो, ते खूप तरल आणि सात्विक असल्यामुळे ते रिफ्लॅक्ट करू शकतं हे चित्र. जसं आरसा सूर्यप्रकाश रिफ्लॅक्ट करू शकतो, हे भिंत करू शकत नाही. ते एक माध्यम आहे फक्त रिफ्लॅक्ट करायचं. पण या मनाच्या द्वारे जेव्हा हे रिफ्लॅक्ट होतं, तेव्हा आपल्याला वाटतं की मीच सगळं, मनच सगळं काही. पण लक्षात ठेवा, जेव्हा जो तो सूर्य समजा अस्ताला गेला, तर त्या आरशामध्ये काही समजा रात्री रात्री त्या आरशामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं का? नाही पडत, कारण सूर्य अस्ताला गेला. खरं मग तिथे काय आहे, खरी सत्ता कुठली आहे? ती सूर्याची सत्ता. आरशाची सत्ता खरी नाहीये, ती खोटी सत्ता. तर हे इथे समजून घ्यायला पाहिजे की हा जो सब्जेक्ट आहे, म्हणजे अनुभव घेणारा आहे, हा आपण कधी बघू शकत नाही त्याच्याकडे. म्हणजे आता मी या सगळ्या गोष्टी, या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी बघतोय माझ्या समोर जेवढ्या काही आहेत, पण मी माझ्या डोळ्यांना बघू शकत नाही. तसंच हा जो अनुभव घेणारा आत्मा आहे, त्याला आपण बघू शकत, त्याला बघायची काही चान्स नाहीये. कारण तुम्ही डोळ्यांनी बघता, पण डोळ्यांना बघू शकत नाही. डोळ्यांना बघणारा कोण असणार आहे? विज्ञाता तारमरे केन विजानीयात, की जो जाणणारा आहे, त्याला तुम्ही कसं काय जाणणारा पुन्हा? तर अशा ह्या आत्मतत्वाला, अशा या चेतन तत्वाला
भगवंत इथे क्षेत्रज्ञ म्हणतात. आपण इथे विशेष शब्द वापरलाय, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. इथे वेदांताच्या भाषेमध्ये त्याला आत्मा म्हणतात. हा, आत्मा अनात्मा, ब्रह्म आणि प्रकृती आणि क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र, अशा ह्या जोड्या आपण समजू शकतो. मग आता हे चेतन तत्व कसं आहे, की या चेतन तत्वाच्या आपण याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं की चेतन तत्व कसं आहे, की या चेतन तत्व काही हे तयार झालेलं नाही. म्हणजे मी जन्म घेतला आणि माझ्यासोबत त्या चेतन तत्वाने जन्म घेतला असं नाही. हे चेतन तत्व सदैव आहे. म्हणजे आता समजा मी या रूम मध्ये बसलेलो, या रूम मध्ये ही स्पेस आहे, आकाश आहे. मग यानंतर मी थोड्या वेळाने बाजूच्या रूम मध्ये गेलो, तिथे पण स्पेस आहे, तिथेही पण आकाश आहे. मग मी माझ्यासोबत काही आकाश घेऊन फिरत नाहीये. ते त्या रूम मध्ये गेलो तर मी त्या रूम मध्ये गेलो, तिथे आकाश आहेच, तिथे स्पेस आहेच, तिथं आधी अस्तित्व आहेच. फक्त मी त्या रूम मध्ये गेल्यामुळे मला असं वाटतं की मी आता या रूम मध्ये, ह्या स्पेस असलेल्या रूम मध्ये मी आलेलो आहे. तसं हे आत्मतत्व त्याला म्हणतात सर्वगत आहे, की सगळीकडे हे सर्व व्यापी हे तत्व आहे. तर हे जे तत्व आहे हे म्हणजे याला इट इज नॉट अ पार्ट, प्रॉपर्टी. म्हणजे आपल्या शरीराचा हे चेतन तत्व म्हणजे पार्ट नाही. जसं म्हणजे हात पाय हे म्हणजे पार्ट आहे शरीराचे, तसं हे चेतन तत्व हे पार्ट नाहीये किंवा प्रॉपर्टीज पण नाहीये, गुण पण नाहीये. म्हणजे काळा गोरा लहान मोठा हे गुण पण त्याला नाही. हा, आणि हे शरीराचं प्रॉडक्ट पण नाहीये, म्हणजे या शरीरापासून उत्पन्न झालं तसं पण नाही. हे चेतन तत्व हे काय, हे इंडिपेंडंट एक सत्ता आहे. म्हणजे इट इज नॉट अ पार्ट, प्रॉडक्ट और प्रॉपर्टी, बट इट इज अ इंडिपेंडंट एंटिटी, की याची स्वतंत्र एक सत्ता आहे. त्या सत्तेमध्ये आपण राहतो. मी मागच्या क्लासला याच्यावर बोललो होतो विस्तृत, की या सत्तेमध्ये आपण राहतो, या स्पेसमध्ये आपण राहतो. ही स्पेस, जसं मी उदाहरण दिलं होतं की या रूम मध्ये पण स्पेस आहे आणि या ग्लासमध्ये पण स्पेस आहे. स्पेस सगळीकडेच आहे. जी ग्लासमध्ये जी स्पेस आहे किंवा आकाश आहे, तसंच आपल्या शरीरामध्ये पण आपला आकाश आहे. म्हणून आपल्याला भेद दिसतो. म्हणजे रूम वेगळी दिसते आणि मी वेगळा दिसतो. या रूम मध्ये असलेलं आकाश वेगळं दिसतं आणि त्या ग्लासमध्ये असलेलं आकाश वेगळं दिसतं. कसं वेगळं दिसतं? कारण ते ग्लास आहे, नाम आणि रूप आहे. ते नाम आणि रूप असल्यामुळे ते ग्लासमधली स्पेस ही वेगळी वाटते, पण स्पेस ही वेगळीच आहे, म्हणजे एकच आहे. जसा मी तो ग्लास फोडून टाकेल तेव्हा काय होईल, त्या ग्लासमधली स्पेस कुठे गेली, या महाआकाशात विरून गेली. तसंच जेव्हा माझं शरीर जाईल तर यामध्ये असलेलं चेतन तत्व कुठे जाईल, इथेच विरून जाईल किंवा या चेतन तत्वामध्ये ते समाहित होऊन जाईल. तर लक्षात ठेवायला पाहिजे की हे चेतन तत्व जे आहे हे कुठलं पार्ट, प्रॉडक्ट, प्रॉपर्टी नसून हे एक इंडिपेंडंट तत्व आहे. आणि मी नसताना पण या तत्व होतच. म्हणजे चेतन हे जे तत्व आहे हे मी यायच्या आधी पण होतं आणि मी गेल्यानंतर पण असेल. जसं मग उदाहरण दिलं मी आकाशाचं, की बाजूच्या रूम मध्ये जर गेलो तिथे ऑलरेडी स्पेस आहे आणि मी त्या स्पेसमध्ये गेलो आणि त्या स्पेसमधून निघून जरी आलो मी, म्हणजे त्या रूम मधून बाहेर जरी आलो, तरी तिथे असलेली आकाश, तिथली असलेली पोकळी, तिथला स्पेस ते राहणारच आहे. माझ्यासोबत निघून फिरत. तर असं हे तत्व, हे आत्मतत्व. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर सुषुप्तीचं उदाहरण आपण देऊ शकतो. की सुषुप्तीमध्ये ह्या जागृतीमध्ये पण आपण असतो. एक कुठलं तरी तत्व आपलं आहे की ते त्याचं एक विटनेस आहे, साक्षी आहे. स्वप्नामध्ये पण एक तत्व आहे की जे एक विटनेस आहे, कारण तसं जर नसतं तर स्वप्नात आपण काय बघतोय ते आपलं आठवलं नसतं. आणि सुषुप्तीमध्ये पण ते तत्व असतं. म्हणजे जेव्हा गाढ झोप आपल्याला लागते, आपण दुसऱ्या दिवशी उठून म्हणतो की मी फार गाढ झोपलो. म्हणजेच काय, की या तिन्ही अवस्थेमध्ये ते तत्व आहे. तर हे आहे आत्मतत्व. या उपनिषदामध्ये फार सुंदर, या गीतेच्या अध्यायामध्ये 13व्यामध्ये हे फार महत्वाने सांगितलंय की आत्मतत्व काय आणि अनात्मतत्व काय. म्हणून त्यांनी शेवटी आपण बघितलं तर तिथे त्यांनी उदाहरण दिलं, यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते, किंवा पुढे म्हटलंय यथा प्रकाश येते का कृष्णम लोकमिमम रवी. ते दोन त्यांनी उदाहरण घेतलेले, फार सुंदर उदाहरण आहे. की एक आकाशाचं उदाहरण आणि एक अग्नीचं उदाहरण किंवा सूर्याचं उदाहरण. तिथे अग्नीचं म्हणण्यापेक्षा सूर्याचं उदाहरण म्हणू शकतो आपण. तर या दोन उदाहरणासोबत जर आपण हे आत्मतत्व कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आत्मतत्व कसं आहे. आता हे आकाश, ज्याला आपण स्पेस म्हणतो, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही,
ती काय आहे? ती एक आहे. म्हणजे सगळीकडे आहे. म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये हे पण ती स्पेस आहे आणि इथे पण ती स्पेस आहे. तर स्पेस ही एकच आहे. तसंच सूर्यप्रकाश पण हा एकच आहे. तुमच्याकडला सूर्यप्रकाश वेगळा आणि माझ्याकडला सूर्यप्रकाश वेगळा असा नाही. हा, तर सूर्यप्रकाश हा एकच आहे. हा, तसंच हे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे पण एक आहे. तर या उदाहरणाद्वारे या आत्मतत्वाशी भगवंतांनी हे कम्पेअर केलं आहे की जसं आकाश एक आहे, जसं आकाश सर्वव्यापी आहे, तसंच हे अर्जुना, हे आत्मतत्व पण एक. दुसरं काय आहे? अचल आहे. म्हणजे हे जे आकाश आहे, आकाशामध्ये काहीच घडत नाही. घडतं ते आपण त्या आकाशामध्ये सगळ्या गोष्टी घडतात. लक्षात घ्या, फरक, सूक्ष्म फरक आहे की या आकाशामध्ये सगळ्या गोष्टी घडतात. मी इथून जर उद्या आता मी चाललो इंदोरला, तर इंदोरला आकाश आहे. म्हणजे मी ज्या काही गोष्टी मी इथनं काही आकाश उचलून घेऊन चाललो नाहीये कुठे इंदोरला. तर आकाश तत्व किंवा हे सूर्याचा जो प्रकाश आहे तो अचल आहे. तो काही फिरणारा नाहीये. तो काही फिरणारा नाहीये की चला आज आपण कलकत्त्यावर नको जायला, असं सूर्य म्हणत नाही. आपण फक्त पुण्यावरच राहू असं म्हणत नाही. हे सदैव आहे, अचल तत्व आहे. ते कोणी घेऊन जाऊ शकत नाही, ते कोणी आणू शकत नाही. हे आपण त्याला एका जागेवर दुसऱ्या जागेवर घेऊ शकत नाही. तसंच हे आत्मतत्व हे सर्वगत आहे. त्या सगळ्या सृष्टीमध्ये, दिसणाऱ्या सृष्टीमध्ये, न दिसणाऱ्या सृष्टीमध्ये पण हे आत्मतत्व आहे. ते अचल आहे. आणि अजून एक गोष्ट काय, अखंड आहे. याचे खंड नाही. तुम्ही आकाशाला खंड पाडू शकत नाही. म्हणजे एखादी सुरी आणली किंवा तलवार आणली आणि आकाश कापलं, असं होत नाही. प्रकाशाला मी कापला, असं होत नाही. त्याचा खंड करता येत नाही आपल्याला. तो प्रकाश जो काही सूर्यापासून जो काही प्रकाश आला त्याचे भाग करता येत किंवा या स्पेसचे भाग करता येत. हा, ते थोडापूर तात्पुरत्या काही भिंत टाकली की दोन भाग होतील, पण स्पेसचे भाग होत नाही. ती तुम्ही नुसती एक भिंत उभारली, पण म्हणून ती स्पेसला दोन भागात विभागला गेलं नाही. तसंच इथे आपण बघायला पाहिजे की हे आत्मतत्व जे आहे हे अखंड आहे. आत्मतत्व माझ्यामध्ये जे आहे तेच त्या मुंगीमध्ये पण आहे आणि तेच त्या हत्तीमध्ये पण आहे किंवा तेच त्या सृष्टी तत्वामध्ये आहे. तर हे अखंड आहे आत्मतत्व. तुमचं छोटं किंवा जो एखादा ठेंगणा माणूस असेल त्याचं आत्मतत्व छोटं, मोठा माणूस असेल त्याचं आत्मतत्व मोठं, असा पण फरक नाही. तो 0 वॅटचा लाईट किंवा 1000 वॅटचा लाईट, ते लाईट मोठा जास्त असू शकतो, पण त्यात फिरणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती ही अखंड आहे, ती एकच आहे. हा दुसरा फरक झाला. नंतर काय आहे? असंग आहे, की ह्या आकाशाला कुठल्याही प्रकारचा संग होत. म्हणजे पाणी कंटॅमिनेटेड होऊ शकतं, पाण्यामध्ये दोष येऊ शकतात, वायूमध्ये दोष येऊ शकतात, पृथ्वीमध्ये दोष येऊ शकतात. पण आकाश आणि हे अग्नी अशा दोन गोष्टी अशा आहेत, किंवा सूर्याचं किरण, इथं मग आपण प्रकाशाचं उदाहरण घेतलं, हे दोन गोष्टी अशा आहेत की त्या कधीच कंटॅमिनेटेड होत. की स्पेस कंटॅमिनेटेड झाली हेच कोणी म्हणत नाही. वायू होतो, म्हणजे या याच्यामध्ये दुर्गंधी जर आली या रूम मध्ये तर आपण म्हणतो वायूमुळे दुर्गंधी झाली, पण स्पेसमुळे कधीच होत. तर हे एक फार मोठं त्याचं कॅरेक्टर आहे, असंग आहे. तसाच आत्मा हा पण असंग आहे. जसा प्रकाश, की प्रकाश एखाद्या त्या उकिरड्यावर पण प्रकाश पडतो आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवर पण प्रकाश पडतो, पण त्यामुळे प्रकाश काही खराब होत नाही, चांगला होत नाही आणि खराब होत नाही, त्याला काही दाग लागत नाही. तसंच हे आत्मतत्व पण जे आहे, हे आत्मतत्व पण असंग आहे. म्हणजे मी जर काही चांगलं कर्म केलं तर त्या कर्माचा ह्या आत्म्यावर पण काही फरक पडत नाही, आणि मी खराब कर्म केलं तर त्या आत्म्यावर काही फरक पडतो. हा, माझ्या मनबुद्धीवर फरक पडेल, की ज्या मनाने मी हे चांगलं कर्म केलं आणि ज्या मनाने मी जे खराब कर्म केलं तिथे फरक पडेल त्याचा. पण आत्मा हा निस्संग आहे, असंग आहे. जसा हे आकाश आणि सूर्य आहे, हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, तो सर्वाधार आहे, म्हणजे सगळ्यांचा आधार आहे. या स्पेसमध्ये, या आकाशामध्ये सगळे ब्रह्मांड आहे बघा. या ब्रह्मांड हे पूर्ण प्रकाश, हा जो सूर्याचा प्रकाश आहे, हा सगळ्या प्रकाशांचा आधार आहे. ती ऊर्जा त्याचा आधार आहे. तसंच हे या आत्म्याच्या आधारावर हे सगळं चालतं. जर आत्मतत्व जर नसेल, जर चेतन तत्व जर नसेल, तर या जगाचं अस्तित्वच राहणार. हे जर आकाश नसेल तर या जगाचंच अस्तित्व नाही. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे आत्मतत्व जे आहे हे असंग आहे. आपण या चार मुगा बघितले की अचल आहे,
अखंड आहे, असंग आहे आणि सर्वांचा तो आधार आहे. जसा आत्मा, की आत्म्याशिवाय हे जग चालत नाही. इलेक्ट्रिक शिवाय हे सगळे इलेक्ट्रिक इक्विपमेंट चालत नाही. पडद्याशिवाय जसं नाटक चालत नाही पडद्यावरचं, तो पडदा आधार आहे, तसं हे आत्मतत्व आधार आहे. तर या अध्यायामध्ये हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथे, म्हणून मी जास्त वेळ याच्यावर घेतला. याच्यापूर्वी पण मी बऱ्याच वेळा याच्यावर विचार केलेला आहे, सांगितला याच्या आधीच्या काही क्लासमध्ये, की हे आत्मा आणि अनात्मा विवेक हा इथे भगवंतांना इथे सांगायचा आहे. आणि त्यांनी इथे इथं सांगितलं होतं, दुसऱ्या याच्यात सांगतात की क्षेत्र निवड ज्ञानम यत्त ज्ञानम मतम. आता प्रश्न पडतो की मग हे कसं मी साध्य करायचं. म्हणजे मला आता समजलं क्षेत्र काय आहे, मला समजलं क्षेत्रज्ञ काय आहे, मला समजलं आत्मा काय आहे, मला समजलं अनात्मा काय आहे. मग त्याचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा. तर साक्षात्कार आपल्याला आपल्या ह्याच्या इन्स्ट्रुमेंट मधूनच करून घ्यायला लागणार आहे. कुठलं इन्स्ट्रुमेंट आपल्या जवळ आहे, कुठलं साधन आपल्या जवळ आहे, कुठलं माध्यम आपल्या जवळ आहे, आपलं मन आणि बुद्धी. आणि ती मन आणि बुद्धी जर आपण तरल केली, त्याला जर सूक्ष्म केलं, त्याला जर आपण त्या प्रकारे तयार केलं, तर आपण या आत्मतत्वाचं दर्शन करू शकतो. आणि त्यासाठी म्हणून हे ज्ञानम जे इथे म्हटलं, हा पण एक टेक्निकल वर्ड आहे इथे. इथे ज्ञानम म्हणजे यत्त ज्ञानम मतम मम. इथे याचा अर्थ हे नाहीये की काय ज्याला आपण नॉलेज म्हणतो, हा इथे अर्थ नाहीये. याचा अर्थ इथे आहे की गुण किंवा साधन चतुष्टय संपत्ती ज्याला आपण म्हणतो, की मला जर ज्ञान मिळवायचं असेल, तर माझ्यामध्ये काही क्वालिटी मी आणायला पाहिजे. त्या क्वालिटी जर मी आणल्या, तर मी त्यांनी काय तुम्हाला परमात्मा मिळणार नाही, पण तुमचे साधन शुद्ध होतील. हे मनाच्या द्वारे जे आपण परमात्म्याचं दर्शन करणार, किंवा मनाच्या द्वारे ज्याला आपण जाणणार, मनाच्या द्वारे ज्याला आपण अनुभव करणार, ते मन शुद्ध करण्यासाठी म्हणून आपल्याला हे गुण अंगी बाणवायला पाहिजे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की अमानित्वम, अधम्बित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम, की इथपासून जे सुरू होतं जवळपास 23-24 फार सुंदर इथे आपल्याला साधना सांगितल्या. अतिशय सुंदर हे आहेत. हे आपण पाठांतर करायला पाहिजे काही श्लोकांचं, की हे जर केले तर आपल्याला लक्षात येतं की अमानित्वांपासून, की याचं जर आपण आपल्या जीवनात आचरण केलं या गुणांचं, तर आपलं काय होईल की आपण साधन चतुष्टय संपन्न. साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर काय होईल की आपल्याला ज्ञान प्राप्तीची आपल्यामध्ये योग्यता येईल. विल बी प्रिपेअर. भगवंताची जेव्हा इच्छा असेल, कृपा होईल, तुम्हाला ज्ञान होईल, पण तुम्ही रेडी. मी याच्या आधी पण उदाहरण दिलं आहे की तुमच्या घरामध्ये जर हवा यायची असेल, सूर्यप्रकाश यायचा असेल, तुम्हाला काय करायला पाहिजे, दरवाजे खिडक्या उघडायला पाहिजे स्वच्छ, तेव्हाच तुमच्या इथे त्या सूर्याचे किरण आत येईल ना. तर हे साधना करणं म्हणजे तेच आहे की हे जे मी अमानित्व, मदंबित्व, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम पासून सुरू जे केलेलं सगळं आहे, हे जे मी गुण माझ्या अंगात आणणार आहे, ते करून मी परमेश्वराच्या कृपेचा साठी मी वाट बघणार. त्यांची कृपा झाली की लगेच सूर्यप्रकाश आपल्या किंवा त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये पडू शकतो. तर इथे हा दुसरा पॉइंट, हे जे गुण आपल्या अंगी मांडवायचे आहेत त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. आणि त्याचसोबत त्यांनी कर्मसाधना सांगितली. या समजा 24 ते 34 श्लोकांपर्यंत ती त्यांनी कर्मसाधना सांगितली, त्या स्टेप्स सांगितल्या, त्याबद्दल मी विस्तृत बोललेलं आहे की तुम्हाला जर काय करायचं, काय करायला पाहिजे, तुम्हाला कर्मयोग करायला पाहिजे. कर्मयोगाने काय होईल, कर्मयोगाने काय होणार आहे आपलं, की माझ्या मनामध्ये जे मल आहे, किंवा माझ्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे जे काही दोष आहेत, ती मलनिवृत्ती माझ्या, तो निघून जाईल मळ माझ्या मनातला. कुठला, या सगळ्या वेगवेगळ्या वृत्तींचा. कशामुळे, कर्मयोगा. मग सांगितलं उपासना योग. उपासना केल्याने काय होईल, माझ्यामधले जे विक्षेप आहे, माझ्यामधलं एक्स्ट्रोवर्ट जे माइंड आहे, माझं जे आत मन जात नाही, सदैव बाहेर धावत आहे ते एक्स्ट्रोवर्ट माइंड, ते तुमचं कंट्रोल. म्हणजे कर्मयोगाने मल जाईल मनातला, मळ जाईल आपला. उपासना योगाने काय होईल, माझा वृत्ती विक्षेप थांबेल. आणि नंतर श्रवण मनन सांगितलं, ते त्यांनी काय होईल, माझ्या ज्ञान म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होईल. मलनिवृत्ती, विक्षेप निवृत्ती आणि अज्ञान निवृत्ती, या 3 गोष्टी दिली. कर्मयोग, उपासना योग आणि श्रवण मनन निधिध्यास, या 5 स्टेप्स त्यांनी सांगितल्या. या 5 स्टेप्स प्रमाणे जर आपण गेलो, भगवंताकडे जायचा प्रयत्न केला, तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. हे तिथे भगवंतांनी आपल्याला सांगितलं.
आणि शेवटी त्यांनी सांगितलंय की याचं काय तुम्हाला फळ काय मिळेल मग एवढं सगळं करून, की मी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचं फळ काय? तर फळ याचं सर्वत्र समदर्शन, की मी आता त्यामुळे झालं काय की सगळीकडे मी ती सत्ता आता बघतो. आधी मी काय बघायचो? हा, तर समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर विनश्यस्तु विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. तर इथे आता समत्व भाव माझ्यामध्ये आलेला आहे. आधी मी हातात वेगळ्या वेगळ्या असलेल्या अंगठ्या बघायचो, नेकलेस बघायचो, बांगड्या बघायचो, सगळं वेगवेगळं बघायचो. आता मी काय फक्त सोनं बघायला सुरुवात केली. तर ह्या सोन्याकडे आता माझं लक्ष आहे. हे आकार किंवा नाम आणि रूप हे माझ्या समोर असेल, पण माझ्या मनात एक पक्क असेल की ते आहे ते सोनच. म्हणजे मला ज्ञान झालं म्हणून काय, मला हे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळा फरक दिसणार नाही असं नाहीये. मी सगळ्यांमध्ये ते नानात्व बघेलच, पण त्यामध्ये तो परमात्मा वास करतो आहे हे माझ्यामध्ये जे अधोरेखित राहील. तसं इथे याचं फळ पाण्यात त्यांनी सांगितलं की समत्व बुद्धी तुमच्यामध्ये येईल. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी तिथे, की तुम्हाला अमृतत्व प्राप्ती होईल, की तुम्ही ह्यामुळे पुन्हा तुमचं येणं जाणं होणार नाही आता, कारण तुम्हाला कळून आलं तुमचं स्वतःचं स्वरूप. त्यामुळे हा जो जन्माचा चक्कर आहे हा चक्कर तुमचा संपेल. आणि तिसरं त्यांनी सांगितलं तिथे की तुमच्यामध्ये अकर्तारम प्रकृतैवच कर्माणी क्रियमाणानी सर्वश यः पश्यति तथात्मानम अकर्तारम स पश्यति, की तुमच्यामधला जो कर्ता आणि भोक्तापण आहे ते निघून जाईल. म्हणजे आता आपण कर्ता भोक्ता आहे म्हणून आपण सगळा संसार आहे आपल्यासाठी. कारण मी स्वतःला कर्ता समजतो, मी स्वतःला भोक्ता समजतो, त्याच्यामुळे मी कर्म करतो. कर्म केल्यामुळे मग त्या कर्माचं फळ मला भोगावं लागतं. मग फळ भोगण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण माझ्यामध्ये कर्तापणच जर नसेल, मी जर अकर्ता असेल, तर मला पुन्हा जन्म घ्यायचा प्रश्नच येत नाही. तर तिसरा त्यांनी फायदा इथे सांगितला की तुम्ही अकर्ता अभोक्ता असं तुमचं काय नेचर होऊन जाईल. म्हणून जे काही मोठे ज्ञानी लोक आहेत, त्या ज्ञानी लोकांमध्ये आपण बघू शकतो की त्यांच्यामध्ये हे कर्तापण, की मी करता हा बोध नसतो. आणि आपण आपल्या प्रत्येक वागण्यामध्ये तो करता हा बोध आपला हा पक्का असतो. तर या अध्यायामध्ये भगवंतांनी मग इथे कन्क्लूड केलं, हे दोन जे आपण मग बघितले उदाहरणं, हा, त्या दोन उदाहरणं देऊन ते म्हणतात की हे जे क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्रज्ञयोरेवम अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षमच ये विदुरी यांती ते परम, की हे ज्या लोकांनी हे जाणलं खरं खरं असं तत्व, तेच फक्त परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करतात. तर इथे सुंदर यांनी या पूर्ण 13व्या अध्यायामध्ये आत्मा काय याचं विश्लेषण केलं, अनात्मा काय त्याचं विश्लेषण केलं, नंतर त्याला कसं प्राप्त करायसाठी कुठले कुठले गुण मी अंगी बाळगायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं. मग ते नुसतेच गुण अंगी असून होणार नाहीये, त्यासाठी मला पुढे जायला पाहिजे. मी खूप मॉरली खूप चांगला आहे, पण मी जर काही मुमुक्षत्व माझ्यामध्ये जर नसेल, जर मी भगवंताकडे जायचा प्रयत्न नाही केला, तर नुसतंच मी मॉरली स्ट्रॉंग असून काय फायदा. म्हणून मग ते कर्मयोग ज्ञानयोग उपासना योग करून मला त्या मार्गाने जायला पण पाहिजे, ते पण त्यांनी सांगितलं. आणि शेवटी सगळं फळ पण सांगितलं. अशा रीतीने हा अध्याय फार सुंदर भगवंताने आपल्याला सांगितला आहे. तो आपण आज इथे संपवला. आपण इथे मध्ये बरीच गॅप झाली, आता पुन्हा काही दिवशी कदाचित गॅप पडेल, पण बघू जेव्हा पुन्हा सुरू करू तेव्हा पुढचा चतुर्दशोध्याय आपण तो सुरू करू. आपण इथेच थांबू आज. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.